मैदानावरती तयार असेल त्यांच्या विरोधामध्ये यजमान संघ चिखलगाव संघाला आपण पाहतोय. चांगला फटका त्याच बरोबरीनं तिकडे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. तिकडे क्षेत्ररक्षक अल्पेश देवाडे आहेत. चेंडूला फील्ड केलं गेलं. त्या चेंडूवरती धाव देखील आली. आकडे देखील चेंज होत आहेत. धावफलकावरती धावा आहेत 2 धावा. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस शिवबा ट्रॉफी हाऊसचे सर्वेसर्वा वाडागावचे अष्टपैलू खेळाडू बंटी दादा उर्फ अश्वजित सोनवणे त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. त्यांचं मनापासून स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चांगला फटका आणि त्याच बरोबरीनं इथे मात्र चौकार आपण पाहिलाय. 4 षटकांची मॅच आहे. एका इनिंगसाठी 18 मिनिटांचं टायमिंग असेल. 18 मिनिटांच्या अगोदर एक इनिंग इथे कंप्लीट झालीच पाहिजे. 2 सलामीचे बॅटर मैदानावरती आहेत. एका बाजूने आपण प्रतीक यांना पाहतो. दुसऱ्या बाजूने मैदानावरती जर पाहिलं तर एकनाथ आहेत. एकनाथ आणि प्रतीक ही जोडी मैदानावरती. उमेश गायकवाड पहिलं षटक. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॅकवर्टला हा फटका मात्र खेळून काढलाय. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूला फील्ड केलं गेलं. धावफलक पुन्हा एकदा वाढील. एक धाव आली. एकनाथ आणि प्रतीक ही जोडी इथे मैदानावरती आहे. धावफलक पुन्हा एकदा वाढील. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती 7 रन ऑन स्कोर कार्ड. 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. प्री क्वार्टरची पहिली मॅच दिवस क्रमांक 3 इथे मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये आनंद उत्सवामध्ये इथे मात्र संपन्न होतोय. देखणं नियोजन आहे. निश्चित स्वरूपात जिवलग मित्र परिवार खेड तालुका पुणे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक प्रणवदादा गोपाळे बैलगाडा संघटना त्याचप्रमाणे दिशा उद्योग समूह समस्त ग्रामस्थ चिखलगाव आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेटचा हा देखणा रणसंग्राम आपण इथे मात्र पाहतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर फॉलोथ्रो मध्ये पायांमध्ये रनअप मध्ये थोडीशी गडबड पाहायला भेटली. रनअप इथे जो आहे तो मात्र नव्याने घ्यावा लागेल. धावफलकावरती धावा स्थिर आहेत. 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ आहे. थोडासा इन होणारा चेंडू आपण पाहिला. तिकडे जर पाहिलं तर चेंडू फाईन लेगला जाऊन पोहोचेल. सीमा रेषेच्या अंतर्गत चेंडू असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे मात्र आपण पाहिलं. दरम्यान 2 धावा आल्या. 3 धावा आल्या. 3 धाव्याने धावफलक पुन्हा एकदा वाढील. धावफलकावरती धावा तब्बल 10 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अविनाश मुके यांच्याकडनं झेल जर ड्रॉप झाला तर पारितोषिक आलंय. श्री साई अभ्यासिकाचे ओनर प्रतीक दादा गोपाळ यांच्या वतीने 200 रुपयांचं प्राइज असणार आहे. वाईट बॉलला अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढील. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती षटक पहिलं मार्गस्थ आहे. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती चांगला होता. कुठलीही अतिरिक्त धाव त्या चेंडूवरती येऊ शकली नाही. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. धावफलक स्थिर आहे. धावफलकावरती धावा 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती विदाउट लॉस. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल. सीमा रेषेच्या पार येतोय चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल धावा असतील 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथे मार्गस्थ आहे. निश्चित स्वरूपात आपण जर पाहिलं तर पहिलं मार्गस्थ होतं. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावा आल्या 15 धावा विदाउट लॉस.
षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये. इथे आता 2ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं या पश्चिम भागाचं क्रिकेट गाजवलं तो खेळाडू असेल. सातत्याने जर पाहिलं तर मामाच्या गावासाठी सातत्याने ज्या खेळाडूने क्रिकेट खेळला याच गावाला बिलॉंग करणारा अल्पेश देवाडी इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असेल. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने मैदानावरती ए फॉर अटॅक अर्थातच एकनाथ यांना देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्याच्या जोडीला प्रतीक देखील आहेत. यावेळेस इथे मात्र फटका प्रतिमा आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे चुकी करेल. चेंडू डोक्यावरनं फरार होईल. सीमारेषा पार येतोय. एकाच्या वाटमधनं हा षटकार. लागोपाठचे 3 षटकार. इथे कुठल्याही गोलंदाजाला जर ठोकले आणावं संघानं तर उद्योगपती माननीय श्री समीर अण्णा सांडभोर प्रसिद्ध बलगाडा मालक आहेत. त्यांच्या वतीने 500 रुपयांचा प्राइज असणार आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. एकाच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 तर आलेत. तिसरा षटकार जर इथे आला तर समीर अण्णा सातकर प्रसिद्ध बलगाडा मालक फायनल सम्राट यांच्या वतीने तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज जे मात्र एकाला दिलं जाणार आहे. योगेश शेठ पानमन सामूहिक पारितोषिक आहे ते 500 रुपयांचं. यावेळेस फटका प्रतिम लॉंग ऑनला एकनाथचा ब्लास्ट. चेहरान षटकार. समीर अण्णा सांडभोर आणि योगेश शेठ पानमन यांचे 500 रुपये जमा झालेले आहेत. मुख्य आयोजकांकडे सामना संपल्यानंतर हे पारितोषिक आपण इथे देणार आहोत. एक्का यांना जबरदस्त बॅटिंग अफलातून बॅटिंग. काल डी फॉर डेंजरस दत्ता पितांबरेच्या बॅटमधनं आपण 7 बॉलवरती 7 षटकार या मैदानावरती पाहिले. आज 3 बॉलवरती 3 आलेत. चौथा येणार काय आणि इथे काय पॉवरफुल फटका आणि तिथे चेंडू सीमारेषेच्या अलीकडे की पलीकडे काय असेल. षटकार लागोपाठचा चौथा बिगिट मैदानावरती आपण पाहिलाय. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. आकडे चेंज झाले गेलेत. 4 बॉलवरती 4 षटकार. मित्रांनो एकनाथचं प्रदर्शन तुम्हाला आवडलं असेल बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. काय अफलातून बॅटिंग मैदानावरती तो करतोय. चांगला बॉल चांगला चेंडू डॉट बॉल येणार आहे. धावफलक स्थिर. धावफलकावरती धावा तब्बल 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती 39 रन ऑन स्कोर कार्ड 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. यावेळेस पुन्हा एकदा इथे चेंडूला पाठवलंय सीमा पार आलाय. एकाच्या बॅटमधनं या षटकामध्ये 5वा षटकार. 5 आलेत 6 बॉल मध्ये. जबरदस्त बॅटिंग. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिल्या तर तब्बल 45 धावा ज्या मात्र धावफलकावरती. मित्रांनो काय जबरदस्त बॅटिंग या आधीच्या षटकामध्ये एकनाथने केली. मित्रांनो अफलातून बॅटिंग आहे एकनाथची. संघासाठी योगदान देतोय. वैयक्तिकरित्या देखील चांगलं कौशल्य इथे मात्र मैदानावरती तो दाखवतोय. लहरो से डरकर नौका कभी पार न होती. लहरों से डरकर नौका कभी पार न होती. कोशिश करने वालों की मैदान के अंदर कभी हार नहीं होती. जबरदस्त बैटिंग डेंजरस बैटिंग. एकनाथ जाधव मान फ्रॉम अनावरे. संदीप भाऊ कुडेकर यांच्या मालकीचा संघ आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय. समोरनं यजमान संघ आहे अर्थातच श्री साई अभ्यासिका ओबी स्पोर्ट क्लब
प्रतीकदादा गोपाळे मंगेश भाऊ गायकवाड यांच्या मालकीचा संघ आहे. मातब्बर रंगांमध्ये ही मॅच आहे. प्री क्वार्टर नंबर 1. यावेळेस एक तेरी एक मेरी महुना मी कशाला थांबू आणि इथे प्रतीकच्या बाट मधनं देखील षटकार आलाय. एकनाथनं जी बॅटिंग केली त्याच्यासाठी जे प्राइज लावलं होतं ते प्राइज इथे जमा झालेलं आहे संदीप भाऊ आणि योगेश भाऊंच्या वतीने. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हा बॉल इथे मात्र वाईड असणार आहे. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 53 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 53 रन ऑन स्कोर कार्ड. 53 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅटर तयार. यावेळेस वाह जबरदस्त हिट. तिकडे स्क्वेअर कटचा हा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावेल. चेंडूला फील्ड केलं गेलं. सुरुवातीला फक्त एकनाथच बॅटिंग करत होता. षटकार त्याच्या बॅट मधनं येत होते परंतु प्रतीकने देखील विचार केला मी का थांबू तू चल मैं भी आया. चांगली बॅटिंग इथे त्याच्या माध्यमातून देखील पाहायला भेटते. धावफलकावरती धावा किती असतील 55 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेत स्क्वेअर कटचा हा बॅक टू बॅक हा दुसरा फटका आहे. तिकडे 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती आकडे पुन्हा एकदा चेंज होतील. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 57 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 57 रन ऑन स्कोर कार्ड. 57 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मध्ये आपण हनुमंत गोपाळे यांना देखील पाहतोय घरच्या मैदानावरती. आज इथे मात्र कशा प्रकारचा खेळ हनुमंतचा असणार हे पाहणं फार महत्वाचं राहील. यजमान विरुद्धामध्ये मेहमान अशी मॅच इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅकवर्टला चेंडू गलीमध्ये गेला. तिकडे दिगंबर आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्यांनी चेंडूला फील्ड केलं तोपर्यंत त्या चेंडूवरती बाईकच्या माध्यमातून एक धावा आली. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 58 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला बॅटर प्रतीक इथे मात्र तयार. हा चेंडू इथे मात्र वाईड असेल. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर भकाभाऊ भुमले आहेत एका बाजूने स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. अजित भाऊ सातकर यांना देखील मात्र आपण पाहतोय. ट्रिपल एस लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करतोय. त्यांची टीम देखील इथे आहे. मनापासून त्यांचा देखील मी आभार व्यक्त करेल. स्कोरर मित्र देखील आहेत. आयोजक देखील आहेत. बक्षीसदाते देखील आहेत. सर्वांचं मनापासून मनपूर्वक आभार. चांगला फटका आणि त्याचबरोबरीने एक चांगला जल टिपला फलंदाज या चेंडूवरती होईल प्रतीक बाद. विकेटचं बदन पहिला धक्का पहिला खिंडार. संदीप भाऊ कुडेकर उपसरपंच अनावळे भैरवनाथ क्रिकेट क्लब अनावळे या टीमला पहिला धक्का. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विशाल अर्थातच बाबू कुडेकर या खेळाडूला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. कशा प्रकारे इथे तो बॅटिंग करेल हे पाहणं फार महत्वाचं राहील. गुणलेखन देखील सुरेख चालू आहे. निश्चित स्वरूपात लेखणीच्या माध्यमातून इथे मात्र आम्हाला प्रभावित करतायत. मनापासून त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करेल. धावफलकावरती धावा 59 धावा ज्या मात्र धावफलकावरती. प्री क्वार्टर नंबर 1 दिवस क्रमांक 3. यावेळेस फटका प्रतिम सेट ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बाबू कुडेकरच्या बॅटमधनं आलाय षटकार. 6 धावा. 6 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल किती धावा असतील 65 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. गोलंदाजच्या ट्रॅक वरती याच गावाला बिलॉंग करणारा मॅन फ्रॉम चिखलगाव चिखलगाव एक्सप्रेस डेथोर स्लाघोर मध्ये आपल्याला इथे पाहायला भेटेल. गोलंदाज प्रशांत गोपाळे या गोलंदाजाला इथे मात्र आपण पाहणार आहोत. निश्चित स्वरूपात सातत्याने याच मैदानावरती आपण मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा कित्येकदा पाहिल्या. गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मैत्री चषक ही स्पर्धा आपण पाहतोय.
या परिसरातील एक नामवंत उद्योजक, प्रतिदिश उद्योजक, दिशा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या माध्यमातून देखील याच मैदानावरती आपण कौस्तुभ चषक खेड तालुक्यातील सगळ्यात मोठी स्पर्धा पाहिली. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर साकोडी चिखलगाव चॅम्पियन ट्रॉफी देखील याच मैदानावरती आपण कित्येक वेळा पाहिली. अनेक वेळा जर आपण पाहिलं तर शिवजयंतीच्या निमित्तानं याच मैदानावरती आपण कित्येक वेळा अखिल शिवजयंती उत्सव कमिटी आयोजित याच मैदानावरती जय हनुमान चषक चिखलगाव ही स्पर्धा देखील याच मैदानावरती आपण पाहिली. अनेक स्पर्धांचं आयोजन सातत्याने या मैदानावरती संपन्न होत असतं. इथे फटका खेळलाय क्षेत्ररक्षक उमेश गायकवाड, डाऊन दी बॉल, टिपला झेल, फलंदाज एकनाथ या चेंडूवरती फेल. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती आता दाखल होईल. सोमा यांना इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. मॅन फ्रॉम अनावळे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर मध्यस्थितीमध्ये काही काळ या संघाला आपण क्रिकेटपासनं अलिप्त होताना पाहिलं, परंतु आज पुन्हा एकदा त्यांनी एकजूट केली, संघाची बांधणी केली आणि तो संघ पुन्हा एकदा नव्यानं आपल्याला पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. शिक्षणाच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं काही खेळाडू बाहेर असतात, परंतु आज पुन्हा एकदा एकत्रित झाले, संघाची बांधणी केली. त्याचबरोबरीनं जसा सोमा मैदानावरती दाखल झाला ना, त्याच्या बॅटमधनं षटकार आलाय. एकनाथ सुरुवातीला गेला, त्याच्या बॅटमधनं षटकार आला. प्रतीक आले, प्रतीकच्या बॅटमधनं षटकार आला. जसा बाबू कुडेकर मैदानावरती गेला, सेट ऑन फायर षटकार खेळला आणि जसा मैदानावरती सोमा गेला, सोमाच्या बॅटमधनं देखील षटकार आला. म्हणजे जो फलंदाज जातोय तो इथे शांत बसत नाहीये. मी काय करू शकतो, मी अनावळेवरनं चिखलगावच्या मैदानावरती कशासाठी आलोय, जिंकण्यासाठी आलोय. धावफलकावरती धावा किती असतील, तब्बल 71 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र अक्रॉस द बॅट फटका मात्र खेळायचा होता. डेंजर झोनला काय झालंय तर तिकडे धाव येऊ शकली नाही. डॉट बॉल आलाय. एस्टनच्या पाठीमागे ओव्ही स्पोर्टचे ओनर स्वतः आहेत आणि याच गावासाठी ज्यांनी अष्टपैलू दर्जाचा क्रिकेट खेळला मंगेश गायकवाड यांना आपण एस्टनच्या पाठीमागे पाहतोय. समोर गोलंदाज आहेत प्रशांत गोपाळे. बॅटिंग मार्क वरती बॅटर पुन्हा एकदा तयार. याच्या स्वरूपात जर पाहिलं तर प्रणवदादा गोपाळे बलिगाडा संघटनेचे वैचे किंग, खंबे समर्थक, श्री साई अभ्यासिकाचे ओनर प्रतीकदादा गोपाळे हे देखील या स्पर्धेचा संघ मालक आहेत. ते चिखलगाव या टीमचे चालू मॅच मधील ते देखील या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल लाख लाख शुभेच्छा प्रणवदादा त्यांनी तुमच्यापर्यंत मोबाईल द्वारे पोहोचवलेल्या आहेत. आणि त्यांच्या वतीने एक पारितोषिक आलेलं आहे. जर हा सामना त्यांच्या संघाने जिंकला तर 5,000 रुपयांचं प्राइज हे मात्र चिखलगाव यजमान टीम साठी असणार आहे. ते त्या टीमचे संघ मालक आहेत. पारितोषिक इथे मात्र सामना संपल्यानंतर कॅश स्वरूपामध्ये दिलं जाईल. धावफलकावरती धावा 74 धावा ज्या मात्र धावफलकावरती एक धावा आली. धावफलक पुन्हा एकदा वाढले. बक्षिसांची खैरात देखील मात्र आपण या मैदानावरती पाहतोय सातत्याने होतीये. यावेळेस इथे मात्र फटका तर खेळलाय. चेंडूनं उंची घेतलीये, लांबी घेतोय की नाही पाहायचंय. लांबी घेतली नाही, जेल टिपला. फलंदाज इथे मात्र बाद. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर काय जबरदस्त 2 झेल या उमेश गायकवाडने टिपलेले आहेत. फलंदाज बाद झालेला आहे. जर इथे संघ जिंकला तर हे प्राइज आहे 5,000 रुपयांचं संघ मालकांच्या वतीने. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत राहावे. एक दिवस देणाऱ्याचे दोन्ही हात घ्यावेत. देण्याची वृत्ती असावी लागते. मग ते क्रिकेटचं मैदान असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, कला क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, विविध मान्यवर, विविध सहाय्यक अधिकारी पुढे येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून कुठल्याही खेळामध्ये खेळाडूंना प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते. म्हणजे बक्षीस स्वरूपामध्ये बोली लावली जाते, मनोबल वाढवलं जातं.
संघ मालकांच्या वतीने मनोबल वाढवले. बक्षीस रूपी स्वरूपामध्ये 5,000 रुपयांचं बक्षीस संघ मालकांच्या वतीने चिखलगाव या टीमसाठी लागलेलं आहे. श्री साई अभ्यासिका स्पोर्ट फाउंडेशन आणि ओवी स्पोर्ट चिखलगाव या टीमसाठी हे प्राइज आहे. विकेट आली, फलंदाज बाद आणि त्याच बरोबरीनं इथे मात्र इनिंग संपली. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना किती बनवल्या? संघ मालक संदीप भाऊ कुडेकर, उपसरपंच भैरवनाथ क्रिकेट क्लब बनवले. या टीमनं तब्बल बनवल्या 74 बनवल्या आणि विजयासाठी 75 धावा बनवाव्या लागतील. यजमान चिखलगाव 11 या टीमला. चला मंगेश भाऊ गायकवाड या सर्वजण तुम्ही एका लाईनअप मध्ये बाहेर. अर्जुन कुडेकर, एकनाथ जाधव, बाबू कुडेकर, आपणास विनंती आहे तुम्ही देखील आपल्या संघाला घेऊन एका लाईनअप मध्ये खेळपट्टीवरती दाखल व्हा. क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅटिंग टीमला विनंती आहे लगेचच तुमच्या सलामीचे 2 बॅटर तुम्ही मैदानावरती पाठवा. आणि आता आपण लगेचच ब्रेक मध्ये प्री क्वार्टर नंबर 2 नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करेल शोभा ट्रॉफीचे ऑनर आणि वाडागावचे अष्टपैलू खेळाडू, महाराष्ट्र पोलीस आमचे मार्गदर्शक अश्वजित उर्फ बंटी दादा सोनवणे यांना मी विनंती करेल आपण या ठिकाणी यायचे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्यांचं समवेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आहे. सगळ्यांना विनंती आहे सगळेजण या. गाडीमध्ये आहे, सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. बंटी दादा सगळ्यांना घेऊन या इकडे पुढे. तुमच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस जो मात्र संपन्न करणार आहोत. आणि यानंतरची मॅच एका बाजूने काय भैरवनाथ क्रिकेट क्लब वाघू आणि त्यांच्या विरोधामध्ये हिराबाई मारुती काडोके जाकमाता देवी पालू अशी मॅच असेल. कॅप्टन तुकाराम चला पटकन या. शिवाजी प्राइज वाढत चाललेला आहे. जर यजमान संघ जिंकला म्हणजे प्रतीकदादा गोपाळ यांच्या मालकीचा संघ जिंकला त्यांच्या वतीने 5,000 तर आहेच, पण माझगावचे प्रतिनिधी उद्योजक विनायकदादा लोखंडे यांच्या वतीने 3,000 रुपये आहेत. 8,000 रुपयांचं प्राइज. या बंटी भाऊ समोर या. आणि या सावंत साहेब आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस मात्र इथे संपन्न करतोय. त्याप्रमाणे बाळासाहेबजी तिकडे देखील आहेत. सर्वांच्या शुभ हस्ते मात्र आपण इथे टॉस जो मात्र संपन्न करतोय. आज खास करून राजगुरुनगरवरनं या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सर्वजण इथे उपस्थित झालात. आपल्या मनापासून मनपूर्वक या मैत्री चषकामध्ये आम्ही स्वागत करतो. चला अंपायर सर लगेचच तुम्ही मॅच देखील चालू करून घ्या. 4 षटकांची मॅच असणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. 18 मिनिटांचा एका इनिंगसाठी टायमिंग. 18 मिनिटं तुम्ही क्रॉस केली तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. एक क्षेत्ररक्षक बाबरपेच्या आतमध्ये 18व्या मिनिटानंतर घेतला जाईल. याची देखील नोंद घ्या. टॉस संपन्न झाला. टॉस कोणी जिंकला? वाघू या टीमनं टॉस जिंकला. डिसिजन थोडासा पेंडिंग वरती असेल, हरकत नाही. इनिंग संपण्या अगोदर तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत कळवा. लेट्स प्ले. जाऊया मॅचच्या दिशेने. मैत्री चषक 2025 पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडलाय. 2 सख्य बंधू आहेत खेळपट्टीवरती. एका बाजूने मंगेश गायकवाड, दुसऱ्या बाजूने उमेश गायकवाड. ओवी स्पोर्टचे ऑनर देखील आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण 2011च्या विश्वचषकामध्ये भारतीय संघाकडनं 2 सख्या भावांना पाहिलं. इरफान पठाण, इसुम पठाण या जोडीला 2 सख्या भावांना 2011च्या विश्वचषकामध्ये भारताकडून खेळताना पाहिलं. मार्कवास टिवा या जोडीला देखील पाहिलं. अलीकडे भारतीय संघामध्ये हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या यांना देखील पाहतो. परंतु आज चिखलगाव संघामध्ये कोण आहेत? उमेश गायकवाड आणि मंगेश गायकवाड हे 2 सख्य बंधू. आणि मैदानाच्या बाहेरनं त्यांचे पिताश्री थेट या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. म्हणजे पिताश्री इथे मुलांच्या खेळाचा आनंद देखील लुटतायत. गायकवाड साहेब आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. आभार देखील आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर तिकडे या फटक्यावरती धावा देखील येणार आहे. डाऊटफुल थोडासा डिसिजन
रिव्ह्यू तिथे चेक केलं जाईल. फलंदाज धावबाद असणार आहे की नाही या प्रणव दादा स्वतः चेक करतील. टीव्ही अंपायर बिझी होत आहेत. नेमका डिसिजन काय असणार येणारा काळ अर्थातच येणारे 2 ते 3 सेकंद तुम्हा आम्हाला सांगून जातील. नॉट आउट NOT नॉट आउट. इथे फलंदाज सेफ असणार आहे. पहिल्या दिवसापासून अगदी प्रणवदादांच्या खांद्याला खांदा लावून या नगरीचे भावी सरपंच तेजस दादा ननवरे हे देखील चांगलं कामकाज करतायत या स्पर्धेच्या निमित्तानं. तेजस दादा तुमचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि इथे जर पाहिलं तर प्रणवदादा बैलगाडा संघटना सर्व आयोजक सर्व सदस्य या ठिकाणी खऱ्या अर्थानं आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. दिशा उद्योग समूह, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी चिखलगाव, समस्त ग्रामस्थ चिखलगाव, जिवलग मित्र परिवार खेड तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने बरोबर ना सरपंच साहेब ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने इथे संपन्न करतोय. धावफलकावरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे अर्जुन गुडेकर. या युवा गोलंदाजाला आपण गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर केलाय चांगल्या पद्धतीने. क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं खराब पाहायला भेटलं. व्यवस्थितपणे चेंडू हातामध्ये बसू शकला नाही. तिकडे मात्र त्या चेंडूवरती एकच धावा आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती. श्री साई अभ्यासिका स्पोर्ट फाउंडेशन ओवी स्पोर्ट फाउंडेशन चिखलगाव 11 हा संघ जर इथे विन झाला. विनायक लोखंडे यांच्या वतीने 3000. संघाचे संघमालक प्रतीक गोपाळे यांच्याकडनं 5000. 8000 कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाणार आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक पुणे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक प्रणवदादा गोपाळे यांचे पिताश्री माननीय श्री उद्योजक आणि या नगरीचे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री कांताराम नाना गोपाळे हे देखील खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मनापासून मनपूर्वक या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्यांचं देखील स्वागत करतो. धावफलकावरती धावा 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती. वाघू संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॉलिंग घेतलेली आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले बॅटिंगसाठी. पायू टीम तुम्हाला आमंत्रित केलंय. तुम्ही लगेचच तयार राहायचंय. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा आहेत मित्रांनो 7 धावा. अप्रतिम देखना दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा देखील मात्र मित्रांनो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस इथे मात्र फटका अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह मंगेश गायकवाड ऑन फायर. चरण षटकार 6 धावा. 6 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 13 धावा धावफलकावरती. षटक दुसरं मार्गस्थ आहे. यावेळेस इथे मात्र काय झालंय विकेट आली. बॅटची कडा कॉट बिहाइंड. फलंदाज या चेंडूवरती मंगेश गायकवाड बाद. धावफलकावरती धावा तब्बल 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती दाखल होईल अल्पेश देवाडे. अल्पेश इथे मात्र मैदानावरती दाखल असणार आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा वाईड बॉल अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढले गेलं. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक अतिथी मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत.
सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत असणार आहे. यावेळेस इथे मात्र फटका प्रतिम चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. येतोय अल्पेश देवाडेच्या बाट मधनं हा षटकार. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध उद्योजक त्याचप्रमाणे मैत्री चषक 2025 या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने द्वितीय क्रमांकासाठी 55,000 रुपयांचं प्राइज आपल्याला प्राप्त झालेलं आहे. साकुडी नगरीचे प्रसिद्ध उद्योजक उपसरपंच माननीय श्री अजय भाऊ चौधरी आणि विजय भाऊ चौधरी त्यांचे बंधू आहेत आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतोय. अजय दादा, विजय दादा, आपलं पुनश्च एकदा मैत्री चषक 2025 मध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष असं स्वागत. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय आणि या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर प्रसिद्ध उद्योजक उपसरपंच अजय दादा चौधरी त्याचप्रमाणे विजय भाऊ चौधरी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून या ठिकाणी स्वागत. त्याचप्रमाणे सोन्याभाऊ तनपुरे आणि आकाश दादा त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे उद्योगपती रवींद्र दादा चौधरी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून मनपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. मैत्री चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपण आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित झाला सर्वजण आणि या स्पर्धेसाठी मोलाचा हातभार देखील तुमचा लागलेला आहे. विशेष सहकार्य तुमच्या वतीने झालेलं आहे. मनापासून मनपूर्वक आभार. तिकडे काय तर विकेट आली. फलंदाज ह्या चेंडूवरती बाद. विकेटचं पतन. फलंदाज देखील मात्र इकडे उमेश गायकवाड बाद होत आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील. याच गावाला बिलॉंग करणारे एक युवा खेळाडू अविनाश मुखे यांना आपण मैदानावरती पाहणार आहोत. लागोपाठच्या 3 बॉलवरती जर 3 षटकार अविनाश मुखे यांनी जर खेळले तर माझगावचे उद्योजक अष्टपैलू खेळाडू विनायक लोखंडे यांच्या वतीने 2,000 रुपयांचं प्राइज असणार आहे अविनाश मुखे यांच्यासाठी. डबलकावरती धावा आहेत 27 धावा. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक दिनेश आहेत तिकडे. काय जबरदस्त झेल तिथे मात्र टिपला. फलंदाज त्या चेंडूवरती अल्पेश देवाडे बाद. विकेटचं पतन इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेलं आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अर्थातच हनुमंत गोपाळे या खेळाडूला देखील मात्र आपण खेळपट्टीवरती बांधणार आहोत. एका बाजूने हनुमंत, दुसऱ्या बाजूने अविमुखे, समोरनं गोलंदाज मॅन फ्रॉम अनावळे. एकनाथ यांना आपण पाहतोय चालू मॅच प्री क्वार्टरची नंबर 1 ची मॅच आहे. एका बाजूने अनावळे त्यांच्या वर्णामध्ये आपण यजमान चिखलगाव या टीमला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर जिवलक मित्र परिवार खेड तालुका, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट प्रणवदादा गोपाळे बैलगाडा संघटना, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुडी चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने हे मैत्री चषक ही स्पर्धा इथे संपन्न होत आहे. आयोजकांनी घेतलेले कष्ट आणि मान्यवरांनी दिलेली मोलाची साथ त्या जोरावरती ही मैत्री चषक स्पर्धा इथे मात्र संपन्न होते. चांगला फटका, त्याचबरोबरीनं तिकडे मात्र एक सिंगल आली. डबलक्यावरती धावा येत आहेत 28 धावा एकूणच. ज्या मात्र डबलक्यावरती फटका तिथे मात्र खेळला होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चुकी करेल. झेल तिथे मात्र ड्रॉप झालेला आहे. डबलक तिथे मात्र पुन्हा एकदा वाढेल. डबलक्यावरती धावा 30 धावा. ज्या मात्र डबलक्यावरती तिसरं षटक मार्गस्थ आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर 75चा पाठलाग चालू आहे. शेवटचे 9 बॉल शिल्लक असतील. 9 बॉल मध्ये 45 धावांची गरज जी मात्र असणार आहे. लागोपाठचे 3 षटकार अविनाश मुखे यांनी खेळले तर विनायक लोखंडे यांच्या वतीने 2,000 रुपयांचं प्राइज जे मात्र दिलं जाणार आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील खेळून काढलाय. तिकडे त्या चेंडूवरती धावा येणार आहेत. आकडे देखील मात्र मैदानावरती
चेंज होणार आहेत. एक धाव आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढले गेले. धावफलकावरती धावा तब्बल 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती 31 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक एकमेकांना धडकलेत. टक्कर पाहायला भेटली. झेल ड्रॉप झाला. तिकडे धावा आल्या. धावा इथे मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होतील. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती 33 रन ऑन स्कोर कार्ड. 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र खेळलाय. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडेल. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्या चेंडूवरती धावा देखील येत आहेत. जर एखादा खेळाडू गोलंदाज जर चेंडू टाकत असेल, फलंदाज बॅटिंग करत असेल, चेंडू टाकण्याच्या वेळी स्क्वेअरलेग पंचांच्या पाठीमागचा एक क्षेत्ररक्षक आणि कव्हर पॉइंटचा जर क्षेत्ररक्षक तिथे हालत असेल इकडे तिकडे तर तिथे नो बॉल दिला जातो. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा आहेत तब्बल 34 धावा ज्या मात्र धावफलकावरती. स्ट्राईक देखील मात्र तिकडे रोटेट होईल. एक धाव येते. जे फटके इथे प्रणव दादा यायला हवे होते ते फटके अजूनही आले नाहीत. कदाचित तिथे बॅट बदलण्याची आवश्यकता इथे हवीला असावी. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर तो इथे मात्र काय करणार या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. चांगला बॉल डॉट बॉल देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला आहे. धावफलकावरती धावा तब्बल 34 धावा ज्या मात्र धावफलकावरती. आताची एक 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती. चौथ्या षटकाला सुरुवात. शेवटचे 3 बॉल मध्ये किती करायच्यात 39 धावा. इथे जर पाहिलं तर फटका देखील मात्र फसलाय. बॅकवर्टला चेंडू गेला. एक धावा आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढले. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 2 बॉल मध्ये अजून 38 धावा ज्या मात्र बनवायच्या आहेत. कोणता संघ इथे मात्र क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल होणार येणारे 2 बॉल तुम्हा मला सांगून जातील. यावेळेस इथे फटका अप्रतिम अविन फटका खेळलाय. ए फॉर अटॅक. अविनाश मुखेच्या बॅटमधनं हा षटकार. 6 धावा. बऱ्याच उशिराने इथे षटकार पाहायला भेटला. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 43 धावा. एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल मध्ये अजून इथे 32 बनवायच्यात. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर इथे खेळला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडला आणि त्याच बरोबरीनं सामना इथे संपलाय. प्री क्वार्टरची पहिली मॅच जिंकत थेट क्वार्टर फायनल मध्ये दिवस क्रमांक 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय. भैरवनाथ क्रिकेट क्लब बनावले संघ मालक संदीप भाऊ कुडेकर यांच्या मालकीचा संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. श्री साई अभ्यासिका ओवी स्पोर्ट या संघाला इथे मात्र पराजय पत्करावा लागला. हरकत नाही. दिवसभरामध्ये चांगला खेळ इथे मात्र करून दाखवला. या स्पर्धेमधनं बाहेर पडावं लागतंय. हरकत नाही. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असणार आहेत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन अनावय टीम. गणपती बाप्पांचा जयघोष होतो. एका लाईनअप मध्ये बाहेर यायचंय. चला दुसरीकडनं एंटर होईल प्री क्वार्टरची दुसरी मॅच खेळण्यासाठी काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब वाघू आणि त्यांच्या वर्गामध्ये जाकमाता 11 स्वर्गीय हिराबाई मारुती काडोखे स्पोर्ट फाउंडेशन या टीमला विनंती आहे सलामीचे 2 बॅटर पाठवायचे. एकनाथ तुम्ही व्यासपीठाकडे या. तुमच्यासाठी या ठिकाणी प्रसिद्ध बलिगाडा मालक माननीय श्री योगेश भाऊ पानमन आणि समीर भाऊ
सँडबोर या मान्यवरांच्या वतीने 500 रुपयांचं प्राइज होतं ते 500 रुपयांचं प्राइज आपण इथे देणार आहोत या व्यासपीठाच्या समोर. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं माननीय श्री उद्योजक